नमस्कार. आशा की रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज दाखवणार आहे उकडलेल्या अंड्याची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: हे बटाटे उकडून 5, अंडे उकडून 5, फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, गरम मसाला पावडर, धना पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, थोडंसं पाणी आणि फोडणीसाठी तेल. मी सगळ्यात अगोदर आता कांदा भाजत टाकते. पहिला तेल टाकून मोठे 2 चमचे तेल टाकायचं. वरून टाकायचे चांगले. आता तेल आपलं तापतंय. गॅस असा मध्यमच ठेवायचा, फास्ट नाही करायचं जास्त. आपण कांदा टाकून घेऊया. टोमॅटोही टाकून घेऊया. झटपट भाजी होते ही, अंडी उकडलेली असली की जास्त फारसा वेळ लागत नाही. हळद टाकूया 1 छोटा चमचा. धना पावडर टाकूया 1 छोटा चमचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. आणि गॅस मध्यम ठेवून हे चांगलं भाजून घ्यायचं, हलवून हलवून. हे चांगले भाजतंय तोपर्यंत आपण अंडी कट करून घेऊया. बटाटे आणि अंडी सुरीने. तर आपण बटाटे कट करून घेऊया. गॅस मध्यम ठेवायचा, म्हणजे कांदा टोमॅटो आपलं चांगलं भाजणार तोपर्यंत आपण हे कापून घेऊया सगळं कट करून. मी आता सगळे असं कट करून घेते. आता आपण अंडी पण अशीच बटाट्यासारखी अशी बारीक कट करून घ्यायची, कारण भाजी करायची आहे ना आपल्याला त्याची उकडलेल्या अंड्याची. हे अशी सगळी कट करून घ्यायची बारीक. मी आता सगळे अंडे अशी कट करून घेते. आता कांदा आपला चांगला हलवून हलवून भाजला आहे. 2-3 मिनिट मस्तपैकी भाजला आहे. मंद आचेवरच भाजायचा. आता आपण कांदा लसूण मसाला टाकून घेऊया. 1 चमचा आम्ही मोजून घेतलेला आहे. 1 चमचा बारका छोटा. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. कांदा लसूण मसाल्यामध्ये माझ्या आलं आणि लसूण आहे, त्याच्यामुळे आलं लसूण वेगळी पेस्ट टाकण्याची काही गरज नाही. आता गरम मसाला पावडर टाकून घेऊया आपण 1 छोटा चमचा. आणि थोडंसं पाणी टाकूया. गॅस वाढवायचा नाही, गॅस बारीकच ठेवायचा. आता आपण हे कट केलेली अंडी आणि बटाटे टाकून घेऊया.
सगळं असं टाकून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा, एकदम स्लो ठेवायचा गॅस. आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं. मसाला सगळ्या बाजूने लागला पाहिजे आपल्या भाजीला. गॅस मध्यम ठेवून असं आता एक 4 ते 5 मिनिट असं परतून घ्यायचं चांगलं हलवून. आता 5 मिनिट झाले. भाजी चांगली मी मंद आचेवर अशी हलवून चांगली परतवून घेतले. भाजी आपली तयार आहे. मी गॅस बंद करते. कोथिंबीर टाकून घेऊया आपण गॅस बंद करून. मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगली हलवून घ्यायची भाजी. कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त झटपट होते. उकडलेले अंडे असले की पटकन होते भाजी, छान लागते. आता भाजी आपली तयार आहे. मी काढून घेते आता. आता ही आपली उकडलेल्या अंड्याची भाजी, बटाटा आणि अंडे तयार आहे. वरण भात, भाकरी, चपाती बरोबर खायला मस्त छान लागते. करून बघा आणि माझा व्हिडिओ लाईक करा.